हाय हॅलो अँड वेलकम बॅक एव्हरीवन। तर आज सकाळी सकाळी आम्ही निघलो आहे कोल्हापूरला जाण्यासाठी। आम्ही जाणार आहोत ज्योतिबा मंदिर, महालक्ष्मी मंदिर आणि कोल्हापूरमध्ये असणाऱ्या फेमस ठिकाणी। तर त्यासाठी आम्ही आमच्या फॅमिली फ्रेंडलाही आम्हाला सोबत घेऊन जायचं होतं, त्यासाठी आम्ही त्यांच्या कॉलनीच्या बाहेर थांबलेलो। मग त्या आल्या, परत आम्ही पुढे निघालो कोल्हापूरला जाण्यासाठी। आम्ही घरातून काही खाऊन आलेलो नव्हतो, त्यासाठी नाश्ता करण्यासाठी आम्ही जैनवाडा इथे थांबलो आणि त्यानंतर आम्ही थोडासा नाश्ता केला। आम्ही पुढे जायला निघालेलो, तितक्यात आम्हाला इकडे एक मंदिर दिसलं छोटंसं आणि ते जंगल टाईप असं वातावरण खूप छान वाटत होतं, म्हणून बघूया म्हटलं आत काय आहे। तर इतकं छान मंदिर आहे आत आणि इतकं मस्त वातावरण आहे इकडचं, एकदम शांतता, पूर्ण पक्ष्यांचा आवाजसुद्धा एकदम भारी क्लिअरली आपल्याला ऐकायला येतो। प्रदूषण नाही, काही नाही, एकदम शांत वातावरण इकडे होतं। इकडे छोटंसं मंदिर पण आहे, शंकराची पिंड आहे, गणपतीची मूर्ती आतमध्ये छोटीशी या मंदिरात आहे। खूप छान वातावरण होतं। त्यानंतर पुढे इकडे एक विहीरसुद्धा आहे आणि काही लोक इथं आलेले ऑलरेडी फिरण्यासाठी। आम्हाला इथून जायची पुढे इच्छाच होत नव्हती, मग आम्ही ठरवलं की परत एकदा फक्त इथे येण्यासाठी आपण यायचं आहे। त्यानंतर फायनली आम्ही येऊन पोचलो दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिर कोल्हापूरला। या डोंगराला वाडी रत्नागिरी असंही म्हटलं जातं। यामागचं खूप प्राचीन कारण आहे। प्राचीन काळामध्ये या भागामध्ये रत्नासूर नावाच्या एका दैत्याने हाहाकार माचवला होता। त्याने महालक्ष्मी देवीलाही त्रास देण्याची सुरुवात केलेली। तेव्हा देवीने केदारेश्वराची तपश्चर्या करून केदारेश्वराचेच रूप असलेले ज्योतिबा महालक्ष्मीच्या मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी रत्नासुराचा वध केला। तेव्हापासूनच या भागाला वाडी रत्नागिरी असं नाव पडलेलं आहे। खूप गर्दी असल्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतलं आणि यमाई देवीच्या मंदिराला आलो। येथे सर्वजण ज्योतिबाला जाऊन आल्यानंतर यमाई देवीच्या दर्शनासाठी, यमाई ह्या ज्योतिबा महाराजांच्या आई आहेत असंही मानलं जातं, कारण ज्योतिबा महाराजांनी एका दैत्याच्या विनाशासाठी यमाई असं हाक मारून ह्या देवीला इथे बोलवून घेतलेलं। आम्ही आलो ज्योतिबा मंदिर कोल्हापूरला। दख्खनचा ज्योतिबाचं दर्शन घेऊन आता जाणार आहे कोल्हापूर महालक्ष्मी देवीच्या मंदिराला। भेटूया डायरेक्ट तिथे महालक्ष्मी देवीच्या मंदिरामध्ये। तर हे आहे महालक्ष्मी मंदिराचे प्रवेशद्वार। हे महालक्ष्मी मंदिर 3.5 शक्तिपीठांपैकी व 51 शक्तिपीठांपैकी एक सुद्धा आहे, त्यामुळे इथे तुम्हाला प्रचंड गर्दी पाहायला मिळते। तुम्ही केव्हाही या, इथे तुम्हाला गर्दीच पाहायला मिळेल। आम्ही कशीबशी आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि आम्हाला मुखदर्शनच मिळालं, कारण आतमध्ये जाऊन डायरेक्ट दर्शन घेण्यासाठी खूप लाईन होत्या। त्यानंतर आम्ही इथे जवळ असणाऱ्याच अंबाबाई मंदिरामध्ये येऊन पोहोचलो। हे मंदिरही खूप छान आणि मोठं आहे। येथे आपल्याला अंबाबाईची मूर्ती पाहायला मिळते। येथे इतकी गर्दी नसते, त्यामुळे आम्हाला सहजपणे दर्शन मिळालं। त्यानंतर इथे एक रेड्याचं चित्र लावलेलं आहे, जो की एक राक्षसाचं रूप आहे ते दाखवलं आहे। त्यानंतर हे पूर्ण असं मंडप आहे, सभा मंडपसारखं, म्हणजे जिथे भक्त थांबू शकतात जास्त जर गर्दी असेल तर त्यासाठी। त्यानंतर आम्ही सर्वजण दर्शन घेतलं आणि बाहेर यायला निघालो। दर्शन वगैरे सगळं झाल्याच्या नंतर आमचा पुढचा प्लॅन होता कण्हेरी मठ। यामध्ये यांनी अजून एक गोष्ट ॲड केली आहे, ते म्हणजे सिद्धगिरी गार्डन। आणि या गार्डनमध्ये आपल्याला वेगवेगळ्या आसनामध्ये स्थित असणारे साधूंचे पुतळे पाहायला मिळतात। असं खूप छान छान काही ॲड केलं आहेत त्यांनी याच्यामध्ये। जर तुम्हाला कण्हेरी मठचा फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबही जरूर करा। त्यानंतर तुम्ही महानंदी आणि महादेवाच्या मूर्तीसमोर फोटो काढायचं विसरू नका, कारण इथे एकदम छान फोटो येतात, कारण बॅकग्राऊंड खूप छान आहे। त्यानंतर तुम्ही इथे पुरातन अशा शिवमंदिराचंही दर्शन घेऊ शकता, जे की त्या नंदी आणि ह्याच्या पाठीमागे आहे। तुम्ही जाऊन तिथे दर्शन घेऊ शकता। अन्नक्षेत्र पण आहे, जर तुम्ही दुपारी आलात तर तुम्हाला प्रसादही भेटेल। असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। तर मग व्हिडिओ इथेच एंड करूया आणि परत भेटूया लवकरच अशाच छान छान व्हिडिओसोबत। बाय बाय।